हीच मातृभूमी आहे, हीच मातृभूमी आहे. आपली आन शान मध्ये पदोपदी मोहक आहे, पदोपदी मोहक आहे. हीच मातृभूमी आहे. ही धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे. येथे नदी वाहे मस्त मजेत रे, येथे पावन पवन वाहे. वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह. हुकमचंद जी सिंग साहेब, तुम्ही आता या क्षणी फिल्लौर करता रवाना व्हा. जी सिंग साहेब. गौसा चाचा, जी. किल्ल्याची माकूल मोर्चाबंदी हो, अशा प्रकारे की दुश्मनचा मोठ्यातला मोठा तोफखानाही याला तोडू नाही शकणार. कर्नल ऑक्टोलोनीच्या मदतीने फौजा पाठवत आहोत. हालात अजून आमच्या हातमध्ये आहेत. हाच मौका आहे की आम्ही आमच्या इन्फ्लुएन्सला सतलज पर्यंत वाढवू शकतो. हालात काही औरच इशारा करतायत सिंग साहेब. मतलब अफगाणिस्तान कडून खबर आली आहे, शाह शुजा मुल्कचा तख्ता पलट झालाय. महमूद पुन्हा काबीज झाला आहे तिथे. हारजीतची फिकर नाहीये, पण सिंगसाहेबांच्या चेहऱ्यावरचा तणाव नाही बघवत आता. या तणावाची वजह फिरंगी नाहीयेत. अफगाणिस्तानमध्ये तख्ता पलट झाला त्यामुळे आहे. आम्ही आमच्या तलवारींना म्यानमध्ये ठेवले जरूर आहे, पण याचा हा मतलब कतई नाही की आमचे रक्त थंड पडले आहे. आम्ही शिकस्त मंजूर केली आहे. फिरंग्यांची हुकूमत या मिट्टीवर आपल्यापैकी कोणी प्राण देऊनही बर्दाश्त नाही करणार. किती दिवस झाले आपल्या दोन्ही नातवांना पाहून. हो, तुमच्यासाठी तर आता लाहोर दूरच होत चाललंय माई. सिंगसाहेब पण असंच काही म्हणत होते. चल हट पगली, असंच बोलते. आणि तू सांग, कसं चाललंय तुझ्याकडे? हे तर चांगलं झालं की फिरंग्यांची लढाई नाही झाली. लढाईचं काय आहे माई? या दरवाजाने जाते तर पुन्हा खिडकीतून आत येते. हा, सिंगसाहेब फौजा घेऊन कांगड्याला जात आहेत. कांगडा? फौजा घेऊन? पण ते का? ते राजा संसारचंद आले होते ना मदत मागायला. संसारचंद आला होता? मदत मागायला आला होता? रणजितने हा केली? हो. तुला माहितीये की संसारचंदशी आपली पुराणी दुश्मनी आहे, आणि मला विचारल्याशिवाय माझ्या दुश्मनाशी हात मिळवणी कशी करू शकतो तो?
मी त्याला असं नाही करू देणार. काय करशील तू? तो तुझं ऐकेल तेव्हा ना. पण मी अशी चूप नाही बसणार. जावा, फतेह तुमची वाट पाहत असेल. आपला ख्याल ठेव. आम्ही लवकर परत येऊ. चल. चल. हा किल्ला आज आमच्या आणि आमच्या मौतच्या मध्ये दिवार बनून उभा आहे. आम्ही आज जिंदा आहोत तर बस याच्या बदौलत. नाहीतर आमची हाडं केव्हाच गंगा मैयाच्या प्रवाहात वाहिली असती. आणि तुम्ही किल्ल्याला रणजित सिंगला द्यायचे वचन देऊन आलात, वादा करून आलात त्याला. मी काही गलत नाही केलंय. साम दाम दंड आणि भेद राजनीतीत यांचा सदियोपासून प्रयोग होत आला आहे. जरा विचार कर. मी जबान दिली आहे, किल्ला तर नाही दिलाय. रणजित सिंग आला तर अमर सिंग थापाला घेराव तर उचलावाच लागेल आणि गोरखा फौजेला मागे जावंच लागेल. आणि त्याच्या जागी खालचा फौज आमच्या डोक्यावर सवार होईल. खूप छान बदल शोधला तुम्ही. ना समज सारखी वार्ता करू नकोस. रणजित सिंगला हा किल्ला कधी नसीब नाही होणार. त्याला बस स्वप्नातच किल्ला लढवू दे. आणि यावेळी आम्ही आरामाचा श्वास चाहत आहोत, म्हणजे आम्ही विचार करू शकू थंडे दिमागाने. एकदा का गोरखा फौजेला मागे जाऊ दे. या रणजित सिंगशी कसं निपटायचं आहे याच्याबद्दलही विचार करू. यात काही शक नाही की अमरसिंग थापा एक मंजा हुआ जाबाज योद्धा आहे. आणि एक होशियार आणि तजुर्ब्याने तयार झालेला जर्नैल पण, ज्याने गोरखा कॉममध्ये पुन्हा एक जान भरलीये. आम्हाला त्याच्या रणनीतीला विस्ताराने समजून घ्यावं लागेल. खूप बारकाव्याने त्याच्या हालचालींना. आमच्या फौजेतही किती तिखापण, किती नयापण आला आहे याची परख तर या पहाडांवरच होईल. माई सदाकौर, आपण इथे काय बात आहे? बात अशी होती पुत्तर की राहावलंच केलं नाही. मला तुझ्याशी काही एकांतात बोलायचंय. यावे. या बुढाप्यात तू माझ्या बरोबर हा कुठला खेळ खेळतोयस? तू हे जाणतोस की संसारचंद माझा किती पुराणा दुश्मन आहे. त्याने केलेले वार मी मोजायचे ठरवले तरी मोजू नाही शकणार. आणि तू त्याला मदत करायला जातोयस. हा विचार पण नाही केलास की मला किती तकलीफ होईल. आणि मला सांगणंही गरजेचं नाही वाटलं तुला? आपल्या तकलीफ आणि आपसी रणजिशींना दरकिनार करत आपल्या कॉमचे रक्षण करण्याचा माद्दा आम्ही तुमच्याकडून शिकलो आहोत माईजी. आम्ही इथे कोणा दुश्मनाचा साथ देण्यास नाही, बल्कि खालसा सरकारच्या नियमतांना या पहाडी इलाक्यात पसरवण्याकरता आलो आहोत. आणि बहुत जल्द तुम्हाला खालसा सरकारचे निशाण इथे फडकताना दिसेल. आणि तू त्या झुट्याच्या बोलण्यावर यकीन केलास?
त्याच्यावर त्यांनी आम्हाला कांगडाचा किल्ला द्यायचा वादा केला आणि आहे. तू त्याच्यावर यकीन केलास? नाही, असेच नाही. त्याच्या प्रत्येक चालीची तोड आमच्याकडे आहे. गौसा चाचा, जी खालसा जी. त्या लडक्याला आत पेश केले जावे. जी. कोणत्या लडक्याची बात होतीये इथे? कोण आहे हा? माईजी, मी आता मोठा झालो आहे. माझ्याकरता आता परेशानी नका करून घेत जाऊ. हा आहे अनिरुद्ध चंद, संसार चंदचा बेटा. अनिरुद्ध, या आहेत माई सदा कौर. जोपर्यंत आम्ही कांगडा किल्ल्यात दाखल होत नाही, अनिरुद्ध आमचा मेहमान बनून राहील. गुरुजी का खालसा. वाहेगुरुजी की फतेह. कांगडाच्या या ऐतिहासिक किल्ल्यात खालसा सरकारचे स्वागत आहे. यावे, स्थान ग्रहण करावे. बोलो सोनिहाल. आम्ही आमचे वचन पूर्ण केले आहे. कांगडाचा हा किल्ला, जो आमच्या पूर्वजांच्या शौर्याचे प्रतीक आहे, आणि इथल्या जनतेचं भविष्य आता तुमच्या हाती आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता नका करू संसारचंदजी. कांगडाचा किल्ला आता खालसा हुकुमतीचा हिस्सा आहे आणि इथले लोक आता आमची प्रजा आहे. त्यांचे रक्षण आणि राजवंशीयांची खुशाली आमची जिम्मेदारी आहे आणि धर्मही. खुशहाली तर अमनचे प्रतीक असते खालसाजी. जोपर्यंत अमरसिंगचा मनहूस साया आमच्या माथ्यावर फिरत आहे, आम्हाला अमन प्राप्त करणं खूप मुश्किल झालं आहे. विसरून जा या भयाला, कारण खालसा फौजा या धरतीचे रक्षण करतील. परंतु अमन कायम करणं आमचा पहिला फर्ज आहे. मोहकमचंदजी. जी सरकार. खालसा सरकारकडून अमन आणि दोस्तीचा पैगाम गोरखा फौजेच्या जर्नल अमरसिंग थापाकडे पोहोचवला जावा की आम्ही जंग नाही इच्छित. ही वेळेची बर्बादी आहे. अमरसिंग खूप जिद्दी इन्सान आहे. त्याला समजावणं बिलकुल बेकार आहे. बबूलच्या झाडावर आम नाही तोडले जात. तो आमची खिल्ली उडवेल. संसारचंदजी, धीरज शूरवीरांचा गहना आहे, कायरांचा नाही. त्याची कद्र करण्याची सीख घ्या. अमनचा पैगाम पाठवण्याचा हा मतलब नाही आहे की आम्ही जंग नाही चाहत. खालसा सरकारच्या धारेचे चर्चे आणि त्यांच्या कहाण्या लहानपणापासूनच ऐकत आहोत. पशुपती महादेवांच्या कृपेने आज त्यांच्याशी टकरावण्याचा मौका मिळेल. प्रणाम सेनापतीजी. महादेव, बोला, काय समाचार आणलाय? खालसा फौजच्या आक्रमणाचा आरंभ झाला. बोला, मला त्या क्षणाची प्रतीक्षा आहे. एक एक क्षण युग झालाय. व्याकुळ होत आहे मी. तू मौन कायस? खालसा सरकारचे मंत्री मोहकमचंद आपले दर्शन करू इच्छित आहेत. दिवाण मोहकमचंद इथे आलेत? आणि तेही एकटे? जी, एकदम एकटे. कोणी अंगरक्षकही नाही. आश्चर्य, घोर आश्चर्य. अखेर काय परियोजन असू शकतं? माझ्याकरता काय आज्ञा आहे? त्यांना सन्मानपूर्वक इथे घेऊन ये, तुरंत.
सेनापती अमरसिंग थापांना माझा प्रणाम. अहो भाग्य बंधूवर. प्रतीक्षा तर होती, परंतु इथे नाही, युद्धभूमीत. बोला सेनापती, तुम्हाला भय नाही वाटलं लेश मात्रही? तुमचे पायही डगमगले नाहीत जरा पण? बंदी बनवू शकतो, वधही करू शकतो तुमचा. किंचितही विचलित नाही झाला तुम्ही? मी हे जाणतो सेनापती. तुम्ही योद्धाच नाही, नीतिज्ञाता पण आहात. आणि नीती सांगते कोणा दूताबरोबर असा व्यवहार नाही केला जात जो अनुचित असेल. मी तर इथे खालसा सरकार यांच्याकडून एक शांतीदूत म्हणून आलो आहे. आम्ही व्यर्थ रक्त सांडण्याच्या विरोधात आहोत. युद्ध नाही चाहत. तर काय चाहता तुम्ही? खालसा हुकूमत तुम्हाला यकीन देते की तुम्ही लोक येथून शांतीपूर्ण आपल्या वतनाला परतून जाल तर आमच्याकडून तुम्हाला कोणतीही हानी नाही पोहोचणार. वापसीचा मार्ग सुरक्षित राहील. पाहत आहे मोहकमचंद, वार्ता करताना तुमची जीभ तनिक पण कंपित नाही झाली आणि पाय पण धरणीवर मजबूतीने ठेवलेत. तर मग असं अनर्गल बोलणं तुम्ही करूही कसं शकता? इतकी मोठी सेना घेऊन आम्ही भ्रमण करता नाही, कांगडावर अधिकार करण्यास आलो आहोत. कांगडा आता खालसा सरकारच्या संरक्षणात आहे, त्याला विसरून जा सेनापती. युद्धभूमीत तुम्ही आम्हाला पराजित नाही करू शकणार. ही सच्चाई सूर्यासारखी अढळ आहे. आमच्या नजरेच्या एका इशाऱ्यातच तुम्ही भ्रमाच्या इंद्रजालातून बाहेर या सेनापती. तुम्ही हे जाणता की जर कोणी मला स्पर्श पण केला तर एकही गोरखा शिपाई येथून जिंदा परत नाही जाणार. पुढची भेट आता युद्धभूमीतच होईल. अवश्य होईल मोहकमचंद, अवश्य होईल. आणि त्या भेटीनंतर तुम्ही सिखांचे प्रशस्तिगान नेहमी करता विसरून जाल आणि गोरखा सेना कोणत्या धातूने बनली आहे याचा साक्षात्कार तुम्हाला स्वयं युद्धभूमीत होईल. आखरी वक्त मध्ये जेव्हा मोर्चे लागले आहेत, फौजा समोरासमोर उभ्या आहेत, त्यावेळी सुलहचा हा पैगाम जोपर्यंत एकही रास्ता उघडा असतो जंग जायज नाही आहे शहाजी. खालसांनी प्रत्येक वळणावर रक्ताची किंमत मोजून जिंदगीला सलामत ठेवलं आहे. रक्ताच्या एका एका थेंबाची किंमत काय असते याचा एहसास आहे मला. वाहेगुरुजी का खालसा, वाहेगुरुजी की फतेह. बोलावं दिवाणजी, ज्या करता तुम्ही गेला होता अमनची ती किरण दिसली का? अहंकार माणसाला अंधा बनवतो सरकार. विनाशकालात आपलीच बुद्धी आपल्याच खिलाफ षडयंत्र रचू लागते. सेनापती अमरसिंग अंधे झालेत. युद्धाशिवाय त्यांना काही पण दिसत नाही. जंगचा न्योता दिलाय त्यांनी. मंजूर आहे. जर त्यांना खालसा सरकारच्या लोह्याचा स्वाद चाखायचाय तर मंजूर आहे. दिवाणजी, तुम्ही आणि हरिसिंग नलवा दुश्मनला आपली जबान समजवा ज्याचे ते आदी आहेत. गौसा चाचा, जी खालसाजी. अशी गोळाबारी करा की पहाड मुळांपासून थरथरतील, आसमानच्या छातीत धडकी भरेल.
तुमच्या जखमेतून अजूनही खूनचा रिसाव होत आहे सरकार. नाही हकीम साहब, खालसा सरकारच्या योद्ध्यांनी आपले रक्त वाहावलं आहे. त्याच्या समोर तर हे काहीच नाही. खूप मामूली बात आहे. तुम्ही जाऊन त्यांना बघा. आमच्यापेक्षा जास्त गरज तर त्यांना तुमची आहे. सिंग साहेब, गोरखा सेनापती अमर सिंग थापा तुमच्या हुजुरीत पेश होऊ चाहत आहे. अमर सिंग थापा इथे? जी, बाहेर इंतजार करतायत ते तर एक बहुत बहादूर निडर सुरमा सिपाही आहेत. फौरन जा आणि त्यांना पूर्ण सन्मानासह आत घेऊन या. जी. मी जाणतो शूरवीर योद्ध्यांचा सन्मान रक्ताचा तिलक लावूनही केला जातो. अशी परंपरा आहे. एका वीराचा सन्मान याहून मोठा काय असू शकतो? आज आमच्या प्रारब्धात पराजय लिहिला होता, परंतु मला याचं जराही दुःख नाही. मी तुम्हाला विजयाची बधाई देण्यासाठी आलोय. आम्हाला खुशी आहे की आमचा पराजय एका शूरवीर योद्ध्याच्या हातून झाला, पण मला दुःख आहे ते याच गोष्टीचं की मी रणभूमीत वीरगतीला प्राप्त का नाही झालो. जय पराजय तर त्या अकालपूरकच्या हाती आहे. योद्ध्याचे कार्य तर फक्त कर्म करणे आहे. यावे बसावे. मी आपणाकडून एक आश्वासन चाहतो महाराज. आमच्या सेनेला सन्मान आणि विश्वासाबरोबर स्वदेश परतायचा मार्ग दिला जावा. आपल्या प्रतिष्ठा आणि गौरवाला गमावून जीवित राहणं आमच्या योद्ध्यांना स्वीकार नाही. अशी सुरंगता आणि वीरतेचे प्रदर्शन तुमच्या सिपाहींनी केले ते वाकई काबिले तारीफ आहे. त्यांच्या आत्मसन्मानावर कोणी बोट नाही दाखवू शकणार. अशा वीरतेपुढे तर प्रत्येक योद्धा शीश नमवतो. आम्ही तुमचे हे उपकार कधी नाही विसरणार महाराज. हे उपकार नाहीये, आमची परंपरा आहे. आपण निश्चिंत होऊन जावे आणि आम्ही आत्ताच सर्व सरदारांना हुकूम करू की स्वदेश वापस जाण्याचे तुमचे सगळे मार्ग उघडले जावेत आणि मी आपणास यकीन देतो की तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान नाही पोहोचणार. तुमची यात्रा सुरक्षित होईल हे बघणे आमचा धर्म आहे. नानक नाम चढ़ती कला, तेरे भाणे सरबत भला. सतनाम श्री वाहे गुरु जी. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. हा घ्या प्रसाद. सच्चे पातशाने घरी बसल्या पाठवलाय तुमच्यासाठी. गुरुद्वारा गेली होतीस? जी, रोज जाते. नेम आहे माझा. जसं पाठ करणं तुमचा नेम आहे. काय मागितले वाहेगुरुकडे? बिना मागता सर्व काही दिलंय वाहेगुरूंनी. बस ही अरदास करायला गेले होते की माझे मालिक हमेशा चढती कलामध्ये राहो. त्यांचे यश असे चारी दिशांनी पसरत राहो. आणि मला माझ्या अकाल पुरखवर पूर्ण भरोसा आहे. ते माझी अरदास जरूर ऐकतील. काय झालं? तुमचा विश्वास तर माझ्यापेक्षाही अडवला आहे. आम्हा सर्वांपेक्षाही जास्त. मग ह्या चिंतेच्या रेषा? त्याच्यावर तर भरोसा आहे, पण या गोऱ्या चमडीवाल्यांवर नाहीये. या फिरंग्यांची ना दोस्ती चांगली असते ना दुश्मनी. आमच्या जर्नेलांमध्ये अजूनही त्यांच्यावर रोष आहे. तू पाहत राहा. एक ना एक दिवस या फिरंग्यांशी आमची भिडत जरूर होईल. सिंग साहेब, काही नाही,
खडकसिंग कुठे आहे? तो शिकारीला गेलाय. बिलकुल तुमच्यासारखा आहे. सर्व सवयी तुमच्यासारख्या आहेत. हुबहू तुमचे दुसरे रूप. वो मरा. आश्चर्यजनक, आश्चर्यजनक. भाई ही बंदूक खूप चांगली आहे. लाजवाब. अब्बानी खुद आपल्या हाताने बनवली आहे. खूप चांगले कारागीर आहेत. सारा गाव वर्षांपासून हेच काम करतोय. नौजवान, तू आपल्या अब्बाला बोलाव. मी स्वतः त्यांची सिंग साहेबांची भेट घडवून देईन. जी. मुनव्वर पुत्र, मी बाहेर तुझा इंतजार करतोय. आपल्या बंदुका पण घेऊन ये. जरा लवकर कर. अखेर सरकारांकडे जायचंय. येतोय अब्बू. बघितलं ना अब्बांचा जोश? खरं सांग, या आधी तू अब्बूंना कधी एवढ्या जोशात पाहिले होते, इतके खुश? खुश? मला तर यकीनच नाही होत की तुम्ही खालसा फौजमध्ये नोकरी करता. अच्छा, हे सांगा की तुम्ही महाराजांना कधी पाहिलंय असं आमने सामने? आमने सामने? अरे कांगडाची जंग एक साथ केली आहे आम्ही. एक साथ लढलो आहोत. राहू द्या, राहू द्या. जा, अब्बा बोलवत आहेत तुम्हाला. हा, तर मी जातो. ऐका, अच्छा तर सांग, लाहोरहून तुझ्याकरता काय आणू? हरे काच की चुडिया. काय बात आहे अब्बू, एवढे उतावळे होत आहात? बेटा, मी तर विचारही नव्हता केला की लाहोर दरबारातून असा बुलावा येईल. हे सगळं माझ्यामुळे तर आहे. तुम्हा लोकांना तिथे कोणी शिरू पण नाही देणार. म्हणजे आता तू माझा बाप बनशील? तो तर मीच ही राहील काय ना. चिंता कशाला? यात काय आहे? तू चल. तू काय आता माझी तलाशी घेशील? चल तू चल. तुम्ही तर या कामाकरता अशा शख्सला आणणार होता जो या कामांमध्ये माहीर आहे. जी सरकार, तो पण कोठली लोहाराचा आहे. मी त्याला बोलावलंय. कोटली लोहारा. बचपनमध्ये मी बापूजींबरोबर तिथे गेलो होतो. हे गाव तर तेव्हाही बंदुकांकरता मशहूर होतं. लेकिन सरकार, आज ते ज्या बंदुका तयार करत आहेत त्या खरोखरच कमाल आहेत. देशी कारिगरीचा असा नमुना की तुम्ही यकीन पण नाही करणार. विलायतीला पण मात देतात. ही तर खूप खुशीची गोष्ट आहे. एकीकडे तर आमच्या हुनरमंद लोकांना रोजगार मिळेल, ते खुशहाल होतील, आणि दुसरीकडे आम्हाला नवनवीन हथियारांकरता या फिरंग्यांचं तोंड नाही बघावं लागणार. मी ही बंदूक स्वतः चालून पाहिली सरकार. त्या उपरवाल्याने अल्लाह बख्शच्या हातात गजबचा हुनर दिलाय. असे सदलेले हातच असा शाकार घडवू शकतात. मी काय सरकार, गावातले सगळे लोक पिढ्यांपासून हेच काम करत आले आहेत, माझ्यापेक्षाही चांगले. पण कदरदान कुठे आहेत? खालसा हुकुमतीला तुमच्यासारख्या लोकांची जरूरत आहे अल्लाह बख्श. आपला बहुत बहुत शुक्रिया हुजूर. मी गरीब लोहार, या काबिल कुठे. ऐकलंस तू सरकारांनी काय सांगितलंय? फौजा कापल्या जातात, मरतात, मारतात, जिंकतात, हार पत्करतात. त्यांना सगळे लक्षात ठेवतात. जो हथियार बनवतो त्यांना तराशतो, त्याला सगळे विसरून जातात. जो आपल्या हाताच्या तपीशने लोहा वितळवून त्याला हथियारची शक्ल देतो, सिपाहीच्या हाती देतो, हथियाराची एक जराशी गलती मौतचा सबब ठरू शकते. माझे दादा मरहूम पण असेच हादसाचे शिकार झाले होते. हथियार बनवणाऱ्यांना कोणी लक्षात ठेवत नाही.
ते जसे लपलेले असतात, झाडांच्या मुळांसारखे. हे तर आपलं नशीब आहे हुजूर. नशिबाशी कोणी लढणार तरी कसे? पण आम्ही तुम्हाला नाही विसरणार. गावात अजून असे किती लोक आहेत जे अशा उमदा किस्मच्या बंदुका बनवू शकतील? खरं सांगायचं तर सरकार, सारं गाव हेच काम करतं, पण सगळे हे नाही करू शकत. खरीददार नाही आहेत, कच्चा माल गोळा नाही करू शकत. काही लोक तर मजदुरी करायला लागलेत हुजूर, पण काही अजून आहेत जे आपल्या जिद्दीवर अडून आहेत. पुश्तैनी धंदा सोडता येत नाही हुजूर, नाही सोडता येत. तुम्ही लोक खालसा सरकारसाठी बंदुका तयार कराल. सर्व गाव मिळून एक साथ ज्या चीज वस्तूंची जरूरत असेल ते खालसा राज तुम्हाला मिळवून देईल. आणि तुम्ही फक्त खालसा हुकुमती करताच काम कराल. आमची तर किस्मत बदलून जाईल हुजूर. चेहराच बदलून जाईल आमच्या गावाचा. सांगितलं होतं ना अब्बू, जरूर काही चांगलं होणार आहे. खालसाजी, सर्व बंदुका उमद्या किसमच्या आहेत सरकार, एकापेक्षा एक. चांगला आहे. हे आपल्या करताय हुजूर. काय आहे हे? उघडून बघावं हुजूर. एका गरीब लोहाराकडून एक मामूली तोहफा. पण यात असं काय आहे? द्या सरकार, मी उघडून देतो. तू थांब, सरकार खुद उघडून बघतील. खरोखरच तुम्ही फार मोठे फनकार आहात, तारीफच्या काबिल. खुदा ना करे तुम्हाला कधी पण याची जरूरत पडेल. परवरदिगार तुम्हाला दुश्मनांच्या छायेपासूनही दूरच ठेवेल. खुदा ना खास्ता जर तुम्हाला याची जरूरत पडलीच तर हा छोटासा खिलौना आपली कमाल दाखवूनच देईल. हा छोटासा खिलौना दुश्मनांच्या छातीत अशी आग भरेल की तो खुदाला याद करण्यापूर्वीच जहन्नुम दराज होऊन जाईल. हे खास करून आपल्याकरता बनवले आहे हुजूर, कोणाला हातही नाही लावू दिला. असं आतल्या आत कुढत राहण्याने काय होणार आहे? काय माणूस त्या वाहेगुरूकडे याच करता अवलाद मागतो की जेव्हा तो बुडा होईल तेव्हा त्याचेच रक्त त्याच्या गिरेबांमध्ये हात टाकील, भरल्या बाजारात त्याची इज्जत नीलाम करील. मला तर त्याला पुढे जाताना बघायचं होतं, स्वतःपेक्षाही पुढे, जिथे मी नाही पोहोचू शकलो तिथे. तुम्ही तर प्रत्येक बातचं पतंगड बनवता. गुलाब सिंग अजून नदान आहे. नवी नवी जवानी आहे बहकाव्यात आला सांगणाऱ्यांच्या. ठोकर खाईल तर स्वतः परत चालत येईल. बघाच तुम्ही. हे बीबी, त्याने तमाचा मारला आहे आपल्या मूव्हवर. का स्वतःला झुटा दिलासा देतेस तू? बगावतचे ऐलान केले आहेत. आपल्या बापाच्या खिलाफ फौजा एकत्र करतोय तो. इस्लामगडचा किल्ला हिसकावला. मी पण त्याच्याशी तसाच सुलूक करेन जो एका बागी बरोबर केला जातो. खालसाजी, बोल ना, थांबलास का? कुंवर गुलाब सिंगनी तुमच्या खिलाफ मदत मागण्याकरता रणजित सिंगकडे एलची पाठवलाय. काय? रणजितकडे? मनोज, आणखीन कोणती बुरी खबर नव्हती तुझ्याकडे? अरे हट! रणजित,
कुंवर गुलाब सिंगला जाऊन सांगा, खालसा सरकार त्यांच्या दरख्वास्तवर खुल्या दिलाने आणि हमदर्दीने विचार करेल आणि बहुत जल्द आमचा फैसला त्यांच्याकडे पोहोचता केला जाईल. फुफ्फड साहेब सिंगजी जिंदगीभर कोणाचे नाही होऊ शकले. ज्या बेट्या करता एवढं सगळं केलं, इतका ठाटबाट, त्याला पण स्वतःपासून दूर केलं, पराया, तेही या उम्रमध्ये. मायाचा मोह बंद्याचा पिछा नाही सोडत सिंग साहेब. मन मकडीसारखं स्वतःभोवती जाळं बुनतं आणि स्वतः त्यात फसतं. आपण ठीक बोलत आहात रामदयालजी. आमच्याकरता काय हुकूम आहे सरकार? मामला नाजूक आहे, फौरन फैसला घ्यावा लागणार. बऱ्याच वर्षांपासून फुफ्फडजींचे दर्शनही नाही झाले. आम्ही आजच गुजरातच्या दिशेने कूच करू. बड्डे वीर, खूप मजबूर होऊन तुमच्याकडे आलोय. अजून काही चारा नव्हता माझ्याकडे. गुलाब सिंग, पहिले तू आरामात बस. तू आपल्या भाईकडे आला आहेस, आपल्या बड्या भाईकडे. तंग आलो होतो मी. पावला पावलावर टोमणेबाजी, हे करा हे नका करू, असे उठा असे बसा. मी काही दूध पिता बच्चा नाहीये. माझ्या पण ख्वाहिशी आहेत, हसरते आहेत. पण नाही, हर वक्त त्यांच्याच इशाऱ्यावर लक्ष ठेवा. असा सुलूक तर कोणी आपल्या नोकरांची पण नाही करत. पैशांकरता मोहताज झालो होतो मी, आणि म्हणून मला हा बगावतचा रास्ता निवडावा लागला. तू अजून लहान आहेस. मी फुफ्फडजींना वर्षांपासून ओळखतो. तुला हे नाही समजणार. मी आता छोटा नाही राहिलो बड्डे वीर. मी 18 वर्षांचा झालोय, आणि माझ्या उमरमध्ये तुम्ही पण तर मुक्तार राजा बनला होता. तुला अजून नाही समजणार. इन्सान जे आपल्या जिंदगीत नाही करू शकत, ते त्याला त्याच्या औलादकडून बघायचे असते. खैर, जाऊ दे. आता मी आलो आहे. सर्व काही ठीक होईल. का आपली जान जाळत असता हर वक्त? हे बा, काय गोल उधळले आहे तुझ्या लालने. रणजीतची साथ घेऊन आमच्या छातीवर फौजा घेऊन आलेला आहे. दुधाचे कर्ज चुकवत आहे तुझा बेटा. तुम्ही पण तर समजवताचा काही रास्ता नाही सोडत. सगळं त्याचंच तर आहे. माझ्या नंतर अजून मी जिंदा आहे. कोणाला शिरू नाही देणार इकडे. तर मग जाऊन रोखा त्याला. माझा का जीव घेताय तुम्ही? ए तुझ्या सांगण्यावरून हे जलालपूर, लाखोवाल, भागोवालचे किल्ले त्याच्या हवाली केले की कधी बाप बेट्यामध्ये तक्रारची नवदच नाही हो. आता पहा, इतका मोठा चिठ्ठा पाठवला आहे त्याने मला. इस्लामगड मागत आहे, आणि ती आमची सगळ्यात अजीज तोफ. रणजीत सिंग तर केव्हापासून त्या ताकमध्ये होता. हे सगळं रणजीत सिंगच्या शहमध्ये होत आहे, किंवा मग आमचे हे बुरे दिवस. रणजीतला तो काय समजणार. तो नाही समजू शकणार. त्याच्या रंगाला वाकिफ आहे मी. तो जेव्हा छाती फुलून फिरतो ना, त्याने खिलत पाठवलं आहे मला. खिलत जागीरचा वादा केला होता मला माहितीये काही नाही मिळणार, काही नाही हाती लागणार. सगळं घेऊन जाईल तो, सगळं घेऊन जाईल. भतीजा नाहीये तो, मगरमच्छ आहे, मगरमच्छ. त्याला मी सोडणार नाही मी त्याला. नाही सोडणार. मी दवा घेऊन येते. रणजीत, रणजीत,
कोण आहे कोण आहात तुम्ही मोहकमचंद फुफ्फड़जी, हं? तुम्ही इथे लपून बसला आहात. काय झालं? आपल्या भतीजाला नाही ओळखलं? तू इकडे कसा तुम्ही काय विचार केला होता की तुमचे चंद सिपाही या येणाऱ्या तुफानाला रोखू शकतील? जेव्हा दर्या उसळत चालतो ना, तेव्हा पहाड आपले रास्ते स्वतः बदलतात. तुमचे हे किल्ले, हे महाल, सर्व काही मातीप्रमाणे वाहून गेले. तुला माझ्याकडून काय हवंय? जे काही तुमचं तुमच्याकडे आहे ते सगळं आमचं तर आहे. आम्ही तुम्हाला चंद महिन्यांची मोहलत दिली होती, पण तुम्ही तर यावर आपला हक्कच समजला. तर आता आम्ही हे वापस घेण्याकरता आलो आहोत. आपल्या मर्जीने खालसा राजची हुकूमत, अमानत स्वतः आपल्या हातांनी द्याल तर चांगलं आहे, वरना मी हिसकावून तर घेईनच. आणि बुढापा काल कोठडीत काढावा लागेल, सो अलग. भतीजे, मी तुझा फुफा आहे. ही धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे.